हॅलो स्टुडंट, आपण आज पॉईंट बघणार आहोत लिनक्समधला कॉन्फिगरिंग की बेस्ड SSH ऑथेंटिकेशन. कॉन्फिगरिंग की बेस्ड SSH ऑथेंटिकेशन. आता नक्की याच्यामध्ये काय करायचं आहे ते बघा. द डिफॉल्ट ऑथेंटिकेशन मेथड इन SSH इज पासवर्ड बेस्ड, which means when connecting to a server, you need to enter the password of the user with whom you are connecting. There are two reasons why this might not be ideal. There is a risk that someone can guess your password. If you frequently need to connect to the same server, it's a waste of time to enter the identical password over and over. There is an alternative. However, we can use key-based authentication. When SSH key-based authentication is used, you have to make sure the public key is available on the servers to all users who need to use the technology where they want to log in. When logging in, the user creates an authentication request that is signed with their private key. This authentication request is matched to the public key of the same user on the same server where that user wants to authenticate. If it matches, the user is allowed to enter. If it doesn't, the user is denied access. Authentication based on public-private keys is enabled by default on Red Hat Enterprise Linux. Therefore, the server will prompt the user for a password only when no keys are present. Okay. Setting up key-based authentication. First of all, open new terminal. Okay. So right here. So then goes to root user. Okay. Next, client side. Here same to server side. Okay, goes to server, root user. Okay, goes to आता आपण सर्व्हर साईडला जाणार आहोत. तर सर्व्हर साईडला गेल्यावर आपली कसली सेटिंग करायची, की बेस्ड ऑथेंटिकेशन. एक की जनरेट करायची आहे क्लायंट साईडला आणि सर्व्हर साईडला एक की जनरेट करायची आहे. क्लायंट साईडला आपल्याला एक की जनरेट करायची आहे. ती की जनरेट केल्यानंतर सर्व्हर साईडचे जे काही ऑथेंटिकेशन्स आहेत ते न लॉग इन करता, म्हणजे पासवर्ड न यूज करताना आपण तिथला डेटा ॲक्सेस करू शकतो किंवा त्या ह्याच्यामध्ये आपण लॉग इन होऊ शकतो. आता ती की कशी जनरेट करायची, आणि एका रिमोटवरून म्हणजे एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवरचे जे काही अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपण लॉग इन कसं करायचं हे आपण आता बघूया. ओके. त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही सर्व्हर साईडला आणि क्लायंट साईडला मी दोन्ही यायला रूट युजरला गेलेली आहे. त्याच्यानंतर इथला आहे इफ कॉन्फिग, इथला आहे 192.168.1.3 आणि क्लायंट साईडचा जो काही हे IP ॲड्रेस आहे तो काय आहे 192.168.1.4. ओके. तर आता इथे मी कमांड यूज करते SSH 192.168.1.4 हा कोणाचा आहे IP ॲड्रेस, क्लायंट साईडचा आहे. तर इथे मी लॉग इन होते, पासवर्ड माझा आहे. ओके, मी इथे लॉग इन झालेले आहे. कोणत्या ह्याला, क्लायंट साईडला मी लॉग इन झालेली आहे. ओके, ह्या कमांडने. तर तसंच मी क्लायंट साईड करून सुद्धा मी इथून लॉग इन होऊ शकते 192.168.1.3. ओके. आता इथे बघा, आता इथे मला काय करावं लागलं, पासवर्ड द्यायला लागला नाही, कारण मी सर्व्हर साईड करून काय करून घेतले, लॉग इन करून घेतले.
ओके, कोणत्या ह्याला, क्लायंट साईडला. त्याच्यामुळे मला क्लायंटला इथे पासवर्ड द्यावा लागला नाही. आता मी इथून काय होते, एक्झिट होते. ओके, पुन्हा सर्व्हर साईडमधून सुद्धा काय होते, एक्झिट होते. एक्झिट झाले दोन्ही साईडने. आता बघा मला इथून बघा, इथे मला पासवर्ड द्यायला लागला नव्हता. SSH 192.168.1.3 हा कोणाचा, सर्व्हर साईडचा आहे. बघा मी लॉग इन होऊ शकते. ओके, हे कशाने होते आहे, मी मगाशी एक की जनरेट केली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. ओके, तर मी आता की कशी जनरेट करायची ही तुम्हाला दाखवते. तर त्याच्यासाठी मला SSH 192.168.1.3 ला मी लॉग इन होते. ॲडमिन. ओके, लॉग इन झाले मी. आता इथे मला त्याच्यानंतर की जनरेट करायचे, क्लायंट साईडला जाऊन. त्याच्यासाठी SSH -key gen. ओके, अशा प्रकारे मी केले. एंटर केले. ओव्हरराईट मी मगाशी केलं होतं त्याच्यामुळे येस करते. एंटर. ही काय झाली, माझी की जनरेट झाली. आता ही जी काही की जनरेट झालेली आहे ती मला कॉपी कुठे करायची, सर्व्हर साईडला कॉपी करायची. मग त्याच्यासाठी मी कमांड यूज करते, SSH -copy -id सर्व्हर साईडचा IP ॲड्रेस काय आहे, 192.168.1.3. ओके, ही काय केली, मी कॉपी करून घेतली. SSH -copy -id सॉरी, आणि इथे मी जो काय हायफन दिलेला आहे तो हायफन नाही आहे इथे, त्याचे मी कमांड नॉट पाहून घेतलं ते. ओके, सॉरी, परमिशन डिनाइड येते. ओके, हे काय झालं माझी, म्हणजे ह्या SSH ऑथराइज्ड कीज टू मेक शुअर वॉन्ट हॅवंट ॲडेड एक्स्ट्रा कीज वॉरंट एक्सपेक्ट. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण की जनरेट केलेली आहे आणि ही की जनरेट करून आपण कुठे कॉपी केलेली आहे, सर्व्हर साईडला काय केलेली आहे, कॉपी केलेली आहे. आता मी सर्व्हर साईडला जाते आणि SSH .192.168.1.4. ओके, बघा इथे मला काय करावं लागलं, पासवर्ड द्यावा. परमिशन डिनाइड. ओके, इथे मी काय झाले, लॉग इन झाली. आता 192.168.1.3 मला बघा लॉग इन करताना काय द्यावा लागला नाही, ते पासवर्ड द्यावा लागला नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममधला डेटा ॲक्सेस करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला की जनरेट करावी लागते. ही की जनरेट मी तुम्हाला ह्याप्रमाणे दाखवलेली आहे की कशी जनरेट करायची. की जनरेट करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, तर SSH -key gen. ओके, तर ह्या कमांडने आपल्याला की जनरेट करायची आहे. ओके, याच्यामध्ये समजा तुम्हाला कोणाला काही क्वेरी असेल तुम्ही नक्की विचारू शकता. थँक्यू.